सर्वप्रथम सर्वांना ओम नमो आदेश. आता सांगितल्याप्रमाणे रविवारी 16 तारखेला कानिफनाथ गडावरती कानिफनाथ महाराजांचा प्रकट दिन सोहळा अतिशय उत्साहाने व मोठ्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. तर मी आता तुम्हाला थोडक्यात कानिफनाथ महाराजांची जन्मकथा सांगतो आणि कानिफनाथ महाराज बोबगाव या ठिकाणी कसे आले त्याची देखील थोडक्यात तुम्हाला एक कथा सांगतो. तर कथेप्रमाणे कानिफनाथ महाराजांचे गुरु म्हणजे जालिंदरनाथ महाराज हे गुरुदेव दत्त महाराजांकडून पूर्ण ज्ञान घेऊन नाथपंथाच्या प्रचारा व प्रसारासाठी संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करत होते. त्यावेळी एके दिवशी ते साक्षात भगवान शिवशंकर, त्याबरोबरच अग्निदेव आणि नवनाथांपैकी जालिंदरनाथ हे बद्रिकाश्रमामध्ये विचारविनिमय करत होते. आणि विचारविनिमय करत असताना भगवान शिवशंकर जालिंदरनाथांना सांगतात की हिमालयामध्ये एक अतिशय बलदंड असा हत्ती आहे. त्या हत्तीच्या कानामध्ये आपल्या पाचव्या नाथांनी म्हणजेच प्रभुत्व नारायणांनी जन्म घेतलेला आहे. हे ऐकल्यानंतर सर्व ज्या ठिकाणी देवदेवता असतात ते निर्णय घेतात की आपण त्या ठिकाणी हिमालयामध्ये जाऊया आणि त्या हत्तीच्या कानामधून त्या पाचव्या नाथा प्रकट करूया. तर सर्व देव म्हणजे भगवान शिवशंकर, अग्निदेव आणि नवनाथांपैकी जालिंदरनाथ हिमालयामध्ये जातात आणि ते त्या हत्तीला शोधू लागतात. आणि ते ज्यावेळी हत्तीला शोधत असतात तो हत्ती अतिशय पिसळलेला असतो आणि वेडेगत करत असतो. जालिंदरनाथ मोठ्याने आवाज देतात, ओम नमो आदेश अलख निरंजन. त्यावेळी तो हत्ती जालिंदरनाथ महाराजांच्या समोर येतो आणि अचानकपणे शांत होतो. त्यानंतर जालिंदरनाथ महाराज हत्तीच्या कानाजवळ जातात आणि त्या ठिकाणी प्रभुत्व नारायणाला आवाहन करतात की हे प्रभुत्व नारायणा, तुझी अवतार घेण्याची वेळ झाली आहे. हे ऐकल्यानंतर जोरजोरात विजांचा कडकडाट होतो आणि त्या हत्तीच्या कानामधून अत्यंत तेजस्वी असा बालक प्रकट होतो. त्या ठिकाणी 16 वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक त्या ठिकाणी प्रकट होतो. त्या बालकाचे तेज इतके असते की हजारो सूर्यांचे तेज त्या बालकासमोर कमी पडेल इतका तेजस्वी आणि महान तो बालक असतो. आणि त्यावेळी भगवान शिवशंकर त्या बालकाला म्हणजे जालिंदरनाथांना सांगतात की या बालकाचे प्रकट तू केला आहे आणि या बालकाचा गुरु देखील तूच होशील, यामुळे या बालकाचे नामकरण देखील तूच कर. हे ऐकल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांना आनंद होतो आणि ते त्या बालकाचे नाव हत्तीच्या कानामधून जन्म झाल्यामुळे कानिफनाथ असे ठेवतात. आणि त्यानंतर कानिफनाथ महाराज देखील जालिंदरनाथ महाराजांकडून संपूर्ण ज्ञान घेतात आणि नाथपंथाच्या प्रसारासाठी संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करण्यास सुरुवात करतात. आणि ज्यावेळी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होतो त्यावेळी मडी या गावाची निवड करतात आणि त्या ठिकाणी त्यांची संजीवन समाधी घेतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी तर मडी ठिकाणी आहे, तर आपल्या पुरंदर तालुक्यामधील बोबगाव गावामध्ये कानिफनाथ महाराजांचं समाधी मंदिर कसं काय? तर त्यामागे देखील एक कथा आहे. ती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक गवळी नावाचा निसिम भक्त होता. तो दरवर्षी कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी या मडीपर्यंत चालत जायचा आणि जसे जसे दिवस लोटत गेले तसे त्याचे देखील वय होत गेले आणि नंतर त्याला मडीला जाणे शक्य होत नव्हते. मग त्याने एके दिवशी ठरवले की आता आपण शेवटचं आपल्या देवाचं मनोभावे दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपल्या देवाची सेवा आपण घरूनच करूया. आणि तो शेवटच्या वेळेस चालत चालत मडीला जातो आणि त्या ठिकाणी मनोभावे कानिफनाथ महाराजांच्या समाधीवरती नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतो आणि देवांसमोर प्रार्थना करतो की आता माझे वय झाले आहे, यामुळे मला या ठिकाणी परत येता येणार नाही, म्हणून घरूनच केलेली माझी साधी भोळी सेवा तुम्ही स्वीकार करा. आणि हे ऐकताच त्या ठिकाणी साक्षात कानिफनाथ महाराज प्रकट होतात आणि त्या भक्ताला सांगतात की एवढंच ना, तुला माझी सेवा करायची आहे तर मी तुझ्यासाठी तुझ्या घरी येतो. आणि हे ऐकतात
त्या गवळी नावाच्या भक्ताला खूप जास्त आनंद होतो आणि कानिफनाथ महाराज बोबगाव या ठिकाणी येतात आणि ज्या ठिकाणी आता समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी कानिफनाथ महाराज जवळजवळ 24 वर्ष तपश्चर्या. आपण पाहिलं असेल की बोबगाव मध्ये जरी समाधी असली किंवा मडीमध्ये, ती समाधी पीर किंवा कबर टाईप मध्ये आहे, कारण की त्या काळामध्ये औरंगजेबाचे जे शिपाई होते किंवा औरंगजेब बादशाह होता, तो आपल्या हिंदूंच्या मंदिरांना नुकसान करायचा आणि आपली मंदिरे उद्ध्वस्त करायचा. यामुळे नाथ भक्तांनी महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या समाध्या पीर स्वरूपात करल्या, कारण की औरंगजेब बादशाह आणि त्यांच्या लोकांना असे वाटावे की हे आपल्यातल्या कोणाच तरी समाधी आहे आणि ते या ठिकाणी नुकसान करू नयेत. यामुळे त्या ठिकाणी कानिफनाथ महाराजांची व इतर सर्व नाथांच्या समाध्या पीर किंवा कबर स्वरूपात आहे. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.